मित्रांनो, आज आपण पाहताय आपण आलोय सुशांत दादांच्याकडे आणि आपण या इकडं आलो की 100% सुशांत दादांची गाडी घेऊन जातो आणि दावणीला जर वेळेला नवीन खरेदी आपल्याला बघायला भेटते. आणि एक ह्यांचं वैशिष्ट्य सांगायचं झालं ना तर बैलगाडा क्षेत्रात बरेच बैलगाडा मालक होते, ती टॉपची बैल घडते, ती बऱ्याच गोष्टी होते त्या. पण एकमेव बैलगाडा मालक आहेत मला तरी माझ्या ह्यात बघायला भेटते ती की भलेही हार हो द्या, कायम काय हो द्या, अपयश भेटू द्या, काय हो द्या, पण प्रयत्न करत राहायचे आणि नंदींची सेवा करत राहायचे. आणि ती त्यांच्या कुठनं नवीन पिढीला आत्ताची शिकाय भेटते. बैलगाडा क्षेत्रात एक नंबर करणारे भरपूर होते, सगळ्या गोष्टी करणारे. पण अपयश होऊन जर कुठला बैलगाडा मालक आनंदी असेल आणि बैलाची सेवा करत असेल, नंदीची सेवा करत असेल, नवीन खरेदी करत असेल तर फक्त सुशांत दादा. ही डोक्यात काय नक्की विचार काय चालते की बाबा घ्यायचं, अपयश भेटले तरी चालेल? आता कसा विषय झाला आपल्याला ते बाजामुळे जरा वाटलेलं बाजा काहीतरी करेल. हा. कर काय नाही म्हणजे प्रयत्न चालू आहे त्याच्या बाबतीत. मग तोपर्यंत म्हटलं काय करायचं तर मग आणि दग पण लय भरपूर मिळाले आपल्याला. बरोबर. आता तुम्ही व्हिडिओ बघत असतील बहुतेक हम्म. भरपूर दग जवळच्या जोडीदारांनी पण दग दिली आपल्याला. ते काय काय कारणामुळे एक नंदी होता आपल्याकडे अजून एक, ते एकच मैदान पळाला. ह्याच्या आधी पण एकच नंदी, अजून एक नंदी होता तो पण एकच मैदान पळाला, 4 दिवसांनी गेला. आणि एक नंदी एकच मैदान पळाला, तो लगेच 4 दिवसांनी गेला. मग तिथनं पुढे ठरवलं, कानाला खडा लावला की बाबांनो काय असेल ते आपलं वैयक्तिकच ठेवायचं. बरं राहू दे तिकडे गटपाय व्हायचं, राहू दे तिकडे गुलालात राहायचं, तर त्या काय असेल ते स्वतःला. मग त्या ह्यानं आपलं ही धाडस केलं म्हटलं, कारण की ही वस्तू आपल्याला मिळाली नसती. वस्तू अशी मिळाली की आपलं म्हणजे परिवार एवढा चांगला मिळाला आपल्याला. त्यांच्या म्हणजे वडील हेच आहेत, व्यापार लाईन आहेत, अण्णा गरुड म्हणून नाव आहे त्यांचं, रेटऱ्याचा आहेत ते. मग त्यांचा मुलगा व्हिडिओ बघतो आपल्याला, मग ते म्हणे दिला तर हिथच द्यायचा, हे कार्तिक. मग त्यांची माझी मैदानात गाठ पडलेली, त्यांच्या मुलाची माझी. मग त्यांनी मला ह्याचा फेरा दाखवला. मला म्हटलं वासरू एवढं पळतं. मी पण म्हटलं, मी आधी व्हिडिओ सांगितलेला ना एक वस्तू आपल्याला घ्यायची, कारण की एक नंदी आपल्या जवळ गेलेला, त्या रागात मी बोललेलो घेतलं तर आता टॉपची घेणार. परत म्हटलं एकदम मोठी वस्तू घेऊन चालणार, अचानक नाहीच पळाल तर काय करायचं, म्हटलं बारकच गाडवायचं घेऊन आपण. ह्या वासरात ना मला एका बैलाची आठवण आली, हिंद केसरी बैलाची आठवण आली. ह्याला बघितलं, न्हावीचा वजीर पळायचा, मोठा वजीर सेम असं लहानपणी सेम. त्याचा कलर बघा तुम्ही, तोंड शिंग बघा, शरीर बघा. कुठल्याही बैलगाडी मालकाला विचारलं नाही वासरू दाखवलं तर म्हणणार न्हावीचा वजीर आहे. सेम आपण काय लहानपणी बघितलं, त्याची जात गोत सगळ्या गोष्टी सेम आहेत. आता ही किती महिन्याचा आहे? आता ही मला वाटतं 8 महिन्याचा आहे, म्हणजे अजून वर्षाच्या आतला जाईल. तर हे 2-3 फेर पडली ते आपण काय आपल्या चॅनलवर शेअर केलेलं नाही, कारण की म्हटलं एक वस्तू अशी ठेवायची आपण की डायरेक्ट मैदानातच दाखवायची, फेर वगैरे काय दाखवायचं नाही. फेर टाच काढली ते. होय 2-3 फेर एका दिवसात टाकली ती. असंच झोपला, फेऱ्याला घेऊन गेलो, खालनच गाडी गेली, जवळजवळ मागं 2,500 फूट लांब गेलीत पळून दोघं पण. ते ह्याच्यावर जो नदी गाठलेला तो नेऊन तिथनं परत बोलवलं आणि 5 मिनिटं थांबवली फक्त, म्हणजे बैल आणून 5 मिनिटांनी सोडली. तो एक फेरा पाडला, तो 1-2 आणि तिसरा जागेवर एक सोडला, तरी जमला नाही. म्हणजे काय करेल, गावणीचं नाव करेल 100% करणार. कारण की नंदी, त्या नंदीवर एवढी टपलेली म्हणजे लहान नाहीत, मोठं गाडा मालक टपलेली ह्याच्यावर. म्हणजे हे नंदी त्यासून पाहिजे होता. मग अजून पण चालूच आहे. काय काय आता नाव घ्यायला नको, काय जण म्हणजे येते ते सांगते त्यांच्याकडे काढून घ्या, तुम्हाला अमुक रक्कम देतो. आयला म्हटलं हेच काय येत आहे राव, तुम्ही एवढं आता टॉपला आहे, एवढं हे आहे, तुमची पार्क बुट्टी गरीब लागले आम्हाला, ती पण बघवणार झाले. काय म्हटलं तुम्हाला आम्हाला पैसे देतो, एवढी वस्तू इथनं काढून द्या आम्हाला, काय पण करून. आयला म्हटलं बरोबर आहे, खऱ्याला न्याय नाहीच हो. आणि मित्रांनो त्यांचं एक वैशिष्ट्य आहे, पैसा वगैरे काय नाही, पैसा येतो जातो, पण मेन नाद आहे. आणि नाद जोपासायसाठी ते करते ती. बघा आता मस्ती करतोय, नाही मस्ती लय भयानक मस्ती करतो, ते पण आपण शेअर केलेलं नाही.
काय होतंय हा. नुसता हाय असा बघून हे माग लागते त्याच्या म्हणजे काय पण करा बाहेर काढा मग ही मस्ती याचं फेर वगैरे दाखवले काय ना काय कुरगुड्या होणार तू 100%. कारण की मला 2-3 अनुभव आले ती लय घाण अनुभव आले ती. आता आत कुठले ते आत बघूया की चला चला घेऊन आत बांधा आता. तुम्हाला मेन दाखवायचा राहिला आपला. चला ही वासरू आता घेतलंय का नाही तुम्ही हा. आता आतापर्यंत आपल्या दावणीला ना ह्या हा. जातीचं वासरू काय आलं नाही 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 ही पहिल्यांदा आहे वाचतो ही पहिलेच आहे. आणि मयाळू पण आहे. मित्रांनो बाजा शिव बघा काळीच आपली संध्याकाळी मी इथं पोचलो त्यामुळं नाही तर तुम्हाला शिकडाय बघा मेन नाहीतर मेन उद्या म्हणजे आपल्याला बघायला भेटले असते या इकडे मेन म्हणजे विषय काय माहितीये का हा ही काय दोन आपली काळीच आहे तो बाज्या हा. आणि तो रायबा शेट इकडं भर जास्त आहे आता बघा बघा ही शो का रायफल रायफल आपण मागच्या व्हिडिओ 3 मैदान झाली 3 मैदानला बिनगाडी बांधता पळाला म्हणजे बैलावर गाडी बांध्या म्हणत होतो मी हा तरी बांधली नाही तरी बैला असं साथ दिली हा आणि बैल पण म्हणजे आपण नंदी पण चांगलं गाठली काय बाबून असं नाही की म्हणजे गुलालातलंच गाठली ती आपण. आता परवा दिवशी पळून आलाय हा परवा दिवशी पण विषय झाड केला म्हणजे 3 मैदानात फरक दिसलाय. फरक दिसला होय पहिल्या मैदानात काय झालं आपल्या नशिबालाच कड आहे हो. पावत्या टाकल्या 2 पावत्या टाकल्या 2 कडन आल्या मग आता काय करायचं मग म्हटलं बस त्याला टाकला बाहेर पहिलंच मैदान हा चांगला पळाला. दुसऱ्या मैदानात पण कडनच आली दुसऱ्या मैदानाला पण कडनच बोल परत डॉक्टर साहेब आहे ते शुभम मोहिते म्हणून मग त्यांच्या नावानं पावती टाकली बाकी 2 मैदान 2 पावत्या टाकल्या 2 पावत्या मधनं आले हा पहिल्यांदा लय दिवसात असं झालं आपलं. म्हणजे हो पण चालवल त्याच्या आधी हो सुरुवात करून देईल कोण रायफल रायफल त्याच्या आधी हो सुरुवात करून देतोय हा रायफल सुरुवात करून देतोय कारण की रायफल पेक्षा ह्यो लहान आहे अजून हा बरोबर वयानं. पण मस्ती लय करतोय हो मस्ती लय भयानक मस्ती करतो भयानक. काय नाव ठेवले कार्तिक नाव आहे कार्तिक तिथंच नाव ठेवलेलं कार्तिक आपण बदलायच होतं देवाचं नाव आहे हो. आमच्या आई साहेबाचं नाव लय आवडलं आई साहेब म्हणल्या आईच कार्तिक नाव ठेवायचं हा चला म्हणलं. आणि मित्रांनो इकडं सगळ्यांचा लाडका आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्याच्यामुळे नाद लागला जोडीचं नाव झालं रायबा सुशांत दादा आणि मॅडम त्यांचं नाव झालं रायबा. तर आता खरं ह्याचं काय सुधारणा आहेत काय काय 100% आता इतकी सुधारणा झाल्या आता दात लावून एक 6-7 दिवस झाली ती दात लावलाय जसा दात लावलाय ते पण दात लावल्याला मी कसं बघितलं असं झालेलो नेहमीप्रमाणे आलो मला इथून फेकून त्यानं दिलं इकडे डांबाव आईला म्हणलं काहीतरी बहुतेक बदल झालाय परत दात चेक केला तर दात लावलाय साहेब आणि दात लावल्यापासून हे असं चालू आहे बघा मस्ती करते भरपूर. मग ते म्हणजे जाणकर्ते म्हणजे पहिले ती माणसं आहेत वगैरे त्यांनी सांगितलेच की म्हणली ही जात आहे का नाही ही दात लावल्या दुसरा चौसा वगैरे जास्त स्पीड लावते. आता बघ्या आता एक अजून 10 दिवस थांबायचं आणि जरा पाट्याला नाही तर टायराला हाणायचा परत काढायचं मैदानात फेरा वगैरे दाखव. आणि सगळ्यात म्हणला तर हे दिसतंय एवढं गबाळ म्हणतो ना आपण गबाळ ही गबाळ आहे खरं गबाळ म्हणला तर ह्या आपल्या 5,005 धावणी 5च आहे ती नंदी 5 म्हणला 5 जणात म्हणला तर ही आहे बघा एक नंबर. तुम्हाला एक सांगू का इतकं इथं राही दररोज लागून घेतो पायाला आणि फेर टाकली त्याचं 2 ते मी शेअर केलेलं नाही ते. तुम्ही आता गबाळ म्हणताय पण एक जुनी म्हण आहे किंवा मराठी माणसाची की मित्रांनो इतिहास कोण करत जर जो येडा व्यक्ती असतो का ना येडा माणूस असतो तोच इतिहास करतो. ज्या ज्या बैलांना लहानपणी बैलगाडा मालक गबाळ किंवा असं म्हणले ती त्या बैलांनी इतिहास करून ठेवलाय त्याच विषय झालाय आणि याला मी गाबाळाच ठेवलाय कारण बैलगाडी क्षेत्रातला एक बैल मित्रांनो छोटा लक्षात कुठलाच गुण नाही त्यात पळायचा कुठलाच गुण नव्हता त्या काळात. आता बकासूर पळतोय पण त्या काळात कुठलाच गुण नव्हता आणि त्या काळात कसं व्हायचं जुन्या लोकांना दिखणी बैल आणि बैल शरीर मापातच पाहिजे तरच ती ठेवायची पण त्या काळात थोडक्यात असा रायबाग
मग त्या काळात लक्षात ठेवलेलं त्यात कुठला गुण नव्हता. पण त्यानं काय केलं, महाराष्ट्रभर छोटा लक्षात झाला, मोठा लक्षात झाला. होय बरोबर. तसं हे पण काय बी करू शकतं. नाही काय झालं, याचा मूर्त करायचा होता आपल्याला, हा. नुसतं जोड ठेवून, कारण दिवस बैलाला चांगला होता. आणि योगायोगानं धुतलेलं पण नव्हतं काय, योगायोगानं काय झालं, तिथं आपल्या पलीकडे फाटी आहे, तिथं घोडा आलेला फेऱ्याला. मग जोडीदार मित्रमंडळी आणि त्यात खाद्य ठेवलेलं, कुट्टा वगैरे पाणी पिऊन तासभर झाले. अरे म्हणजे असं तसा घोडा आलाय, मूर्त डायरेक्ट फेऱ्यानं करूया. मग काय करायचं चलो म्हणलं, टाकला फेरा, असला टाच पळाला, 2 फेरे टाकले. आपलं मनच राहावं नाही म्हणलं, चांगलं पळालं राहून. त्याला कुठल्या खांदी पळावलं? याला पहिलाच फेरा उजवून टाकला. उजवीने टाकला, कारण सुरुवातच म्हणलं उजवी नव्हती. तसं ह्याला दोन्ही खांदी आहे, उजवी डावी पळतोय ह्यो. फक्त जास्त आता बारकाय म्हणून आता उजवीनच पळवते, डावीनं ट्राय केलेला नाही, डावीनं फेरं टाकली. आणि मित्रांनो तिकडे बाजा आहे, ज्या बाजावर आतून त्यांचं प्रेम आहे, जसं रायबावर प्रेम आहे. दावणीला नुसता दिसला तरी तुम्ही मला पहिले मुलाखतीत सांगितलं, दिसतोय का नाही अजून काय का असं ना, पण बैल ठेवावा तर तुमच्यासारख्या बैलगाडा मालकाने भले त्याच्या कुठलीही अपेक्षा नाही. अजून नाही अपेक्षा मला. असं म्हणजे विषय जर निघाला ना, असं म्हणजे भाऊ होतो म्हणजे आता अंगाव काटायला, म्हणजे ह्याचं माझं बॉन्डिंगच वेगळं आहे. म्हणजे काय कोण असतो त्याला, कोण असं काय वाईट बोललं तरी मला असं डोसक सनक जात. मी सरळ जर मोठतो, नुसता दावणीला दुसरं दे, सत्य खाऊ दे, हागू दे, खाऊ दे, काय आम्हाला फरक पडत नाही. परवा दिवशी नाक्या मला 4-5 दिवसापूर्वी नाक्या केले, वाढलेत नाक्या म्हणून. बरोबर. त्यामुळे तर मित्रांनो नशीब त्यांचं एक दिवस 100% पालटणार आहे. कारण काय होतं, म्हणतात हिंदीमध्ये एक म्हण, भगवान के घर देर है लेकिन अंधेर नाही. आता बरोबर आहे. आता असं वाटतंय मला की असं बोलू नये, परत म्हणतील लयच मोठं बोलायला आलं. त्या 2 वस्तू मला वाटते काम करणार आपलं. तुम्हाला एक सांगू का, अशी बरेच बैलगाडा मालक होऊन गेले की शेवटपर्यंत त्यांनी आशा सोडली नाही आणि प्रयत्न करत राहिले. आणि दुनिया नावं ठेवायलाच आहे, दुनिया नावं ठेवती, काय बैल घेतोय, पळावतोय, पैसे घालवतोय, त्याला काय भेटत नाही, नाद करायला नको. पण त्या बैलगाडा मालकांनी नाद सोडला नाही. आणि त्यांच्या दावणीला असं एक नंदी घडतो की कुठल्या मैदानात त्याचं नाव निघत नाही किंवा कुठल्या गावात नाव निघत नाही, असं भरपूर ठिकाणी झालेली उदाहरणं आहेत आतापर्यंत. होय, भविष्यात मला पण वाटते आपलं पण नाव होणार म्हणजे बैलगाडी क्षेत्रात. कारण की आज ना उद्या ते तुम्ही आता हिंदीत म्हणत नाही का, भगवान के घर देर हे काय ऐकून असतं ते आपल्याला नाही एवढं म्हणणं येत मला. खरं नशिबाला बघा, या 2 वस्तू आलेली आपल्या दावणीत. आणि ही वस्तू तुम्हाला माहिती आहे, मी रायफल कशी आली सांगितले, 1.5 लाख रुपये खरेदी. म्हणजे तो ब्रह्मा होता ना आपला पहिला फाकडे शिंगा, सांगितले पहिल्या बॅट मध्ये, त्याच्या बदलावर ती एक्सचेंज केली. ती पण गाडीत भरताना उचलून त्याला गाडीत टाकला. तिथं पण मला हसत होती सगळी जण, म्हणून काय घेऊन आलायस, काय घेऊन आलायस. म्हटलं थांबा जरा थांबा, आता तेच म्हणते द्यायला काही पडते वासरू. तसंच आहे, ह्या बैलगाडी क्षेत्राचा खेळ तसा आहे, जी लोक हसते तीच परत आपल्या संग फोटो काढायला आपल्या हातात किंवा आपला नंदी बघायला येते. नाही काय म्हणजे क्षेत्र लय लय. तिथे 3 मैदान गेली, ती 3 मैदानाला 20-25 हजार रुपये गेलं माझं. कारण की बैलच म्हटलं त्याला, पहिलं कसं होतं आपलं, म्हणजे रायबा लहान होता ना, रायबा लहान होता तेव्हा सांगणार कोण नव्हतं आपल्याला. मग काय, म्हणजे रायबाचं आपलं नुकसान कशाने झालं की जास्त करून दररोज चालवणार 7-8 किलोमीटर घोड्याबरोबर, बैलाबरोबर, परत घोड्यावर फेर, नुसतं घोड्यावर वड काढायचे, त्याला उडीच काढायची पण झाली. परत पवनी, व्यायामावर जास्त नेट. म्हणजे असं कोणी सांगितलं नाही की बाबा एक वड काढणार नंदी घाल जागेवर, लांबला पाहिजे बैल, असलं कोणी सांगितलंच नाही. बरं काय करायचं, रायबरोबर फेरा टाकायचा, चलो कुठला नदी आहे विचारायचं नाही, काय नाही, चलो. मग ते हळूहळू अनुभव येत गेलो. मग आता ह्या रायफलच्या बाबतीत तेच करायला लागलो मी. नंदी जर आपल्याला वाटलं का नाही योग्य, तर हातापाया पडून माग लागतो, द्या द्या द्या. थोडीफार वायदी पण द्यायला लागली आता मी, पर्याय नाही, तुम्हाला माहिती आहे आता, सत्य आहे. कारण मित्रांनो, बैलगाडा क्षेत्र असं झालंय आता, कलियुग आहे. इथं भावाचा नाही ना, कोण कुणाचा नाही, इथं पैसा बोलतो
पैसा दिला की तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतात, तसंच सगळीकडे आहे की थोडंफार द्यायला लागते, त्याशिवाय नाव होत नाही. आणि ती त्यांना पण कळायला येतं. ते पण पैसे देऊन आणि हातापाया पडायला लागतं. खरं आहे, खरं द्या आहे. की राव असं करायला लागते. ते पण आणि लय मान. हम्म. शेवटी काय होतंय, आईला आपली आदत आहे ते अजून लहान आहेत, हा. कारण की आपली शिकणार कशी. हा. हा नंदी जर आपल्या जोत्याखाली आला नाही हम्म. आपल्या वासराच्या, हम्म. तर शिकणारच नाही ना आपलं वासरू. आपलं अपेक्षा असते ना आईला ह्या नंदीवर आपल्याला पाळायचं आहे, मग काय पण करून बरोबर. की बाबा द्या की राव. मग ती आज मागितली की 5-6 मैदानानंतर मिळणार. बरोबर. मित्रांनो, ही रियालिटी आहे. ते आता त्यांनी सुशांत दादांनी जसं सांगितलं, ह्या बैलगाडी क्षेत्रात का नाही असे मी म्हणणार आहेत ना, तुम्ही जसं आता सांगितलं की संयम ठेवतात आणि गप्प बसतात, हातापाया पडतात की मी थांबतो 5-6 मैदान हा. आणि नंतर पायरा होतो तो आणि सक्सेस पण भेटतो. आणि खरं आहे, चांगली गप्प बसायलाच लागतं, कारण हे क्षेत्रच तसं आहे. इथं तुमचा बैलच पाहिला, पण तुमच्याकडे किती खिशात पैशाच्या गड्ड्या येत्या, होय. तुमची प्रॉपर्टी किती आहे कोण नाही बघत. कोण बघत नाही. गरीबाचा बैल जर पळायला लागला तर कोट्याधीशवाली पण घरात जाऊन बसतील खरं. गरीबाच्या, खरं. बैल द्या म्हणून. ही बैलगाडी क्षेत्रात नाही म्हणजे सत्य आहे. कारण बैल पळायला पाहिजे बस, बाकी काय नाही. आणि बैल पळाला की मालकाची पण किंमत वेगळी होती तयार. बरोबर. काय खरं लय बेकार, मला अनुभव पण लय बेकार आलं बैलगाडी क्षेत्रात. म्हणजे बैलगाडी क्षेत्रात पडल्यापासून जे मी म्हणत होतो ना, ह्यो माझा आहे, नाही माझा पण नव्हता तो होता लोकांचाच. कारण तुम्ही की मला तुम्हाला मागाशी म्हणलं ते बाईड मध्ये स्टार्टलाच बरोबर. एक नंदी पळाला 4 दिवसात गेला, दुसरा नंदी पळाला 4 दिवसात गेला. म्हणजे जिकडे नंदी गेले त्यांनी माझा विचारच केला नाही. हो खरं. आयला ह्या भावड्याच किती कष्ट आहे, किती धडपाडतोय ह्या गोष्टीसाठी, तिने विचारच केला नाही आपला. त्याने नुसतं दिसला की नंदी पळाला येऊ. बरोबर. मित्रांनो, सुशांत दादाच्या बोलण्यातनं एक मला आठवलं उत्तम भाऊंचं वाक्य, की ज्यावेळेस तुमचा बैल पळत असतो ना, त्यावेळेस कितीही मोठा शेट असना किंवा कोण असना, एखादा गरीब असना, तुम्हाला शोधत येतो तुमच्या घरी, तुम्हाला कॉल लावणार, तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करणार की भाऊ या, चहा पिऊया, नाश्ता करूया, जेवण करूया. त्यांनी मला हे खरं सांगितलं की तुमचा बैल पळाला ना, तुम्हाला हुडकत लोक येतील. तर का हुडकतच येणार जो. आणि 3-4 मैदान बैल पळाला आपला, आपण गरीब आहे, कोट्याधीश आपल्याकडे येणारच. बरोबर. आणि 4-5 मैदान पुढे नाही जर पळाला, तुमचा फोन पण नाही उचलणार. तिथे म्हण कोण तू, कुठला, चल दुसरा आम्ही धरलाय. सुशांत दादा, अनुभव भरपूर आला. अहो लय अनुभव, इतका अनुभव आले ते काय सांगू तुम्हाला. कधी कधी असं म्हणजे भांडणाव पण येत, कारण आपण सोशल मीडियावर असल्यामुळे बसायला लागतो. पण नाही करून चालत, बोलून चालत. आणि आता ही सगळी हक्काची आहे आपली. तुमच्या युट्यूब, तुमच्या चॅनलच्या मार्फत सांगतो, कारण की आता मला येते कमेंट, आता ही तर आपली आहे ती का, खरं सांगा. ही शपथ ही सगळी 5च्या 5 आपली आहे ती, यात कोणाचाही बाकींचा हक्क नाही. कारण की 2-3 फटका आपल्याला बसलीत तसं. म्हणजे ते मी विचारच केला नव्हता, की स्वप्नात पण विचार केला नव्हता की असं होईल, पुढे घडू शकतंय. आणि मेन तुमचा मला एक प्रयत्न आवडला, की लहान वासरं घेताय तुम्ही आणि घडवण्याचा प्रयत्न करताय. त्याच्यासारखा आनंद नाही, त्याच्यासारखा आनंद नाही. आई शप्प सांगतो, आता हा एवढा नंदी मी घेऊ शकतोय, हाय आपल्या ताकद, आणि त्याचा गुलाल करू शकतोय. खरं तो आनंद वेगळा. आणि ह्यानं जर गुलाल केला बच्चाने, ही 2-3 आहेत बघा, ही सगळीच 4 पण, तो आनंद वेगळा. कारण की ती आपण जी कष्ट केलंय, त्याचा खाना पिना गेला, त्याचा व्यायाम, त्याच्याकडे काय अशी आहे त्या ती, आणि ती जर यांनी पूर्ण केलं, आई शपथ गट जरी गाडला तरी राहणारच मालक, कुठला पण असू दे. मीच नाही म्हणत, कुठला पण मालक असू दे. आता तुमच्यागत नवीन मुलांना भरपूर तुमची मुलाखत बघते ती, तुमच्याकडे बैलगाडा मालक व्हाय बघते ती, की सुशांत दादा वायरल आहे, सुशांत दादाला असंच पैरे भेटत असतील, आपण पण वासरू घ्यावावं, आपण बी तयार करावं. त्या पोरांना काय सांगचाल, कॅमेऱ्यात बघून सांगा त्यांना. त्या आईला ते आता बरोबर तुम्ही प्रश्न विचारला होता. शप्प सांगतो, तुम्हाला वाटेल
की आपण एक नंदी घेतला आता आपल्याला आपण असं पैरू करू तसं करू काही तुम्हाला पायरा हे बाबा तुला काय झालं तुम्हाला पायराच होणार नाही. कारण की ते म्हण नाही का खायचं दात एक आणि दाखवायचं दात एक सेम ते म्हणजे या क्षेत्रात आहेच ती. खायचं दात वेगळा आहे दाखवायचं दात वेगळा आहे. तुम्हाला होय होय म्हणणार हे घे देतो तुला बैल आणि मी आहे की नाही हो कोण नाही. आता मी एवढं आता आपण सोशल मीडियावर आहे मग ते गैरसमज होते सगळ्यांच की आयला हे सोशल मीडियावर ह्याला बैल वगैरे मिळतील. मी वायदे देतोय मागल्या तुम्हाला म्हटलेलं बायटवर आपण वायदे देणार नाही. याला सांगितलं तुम्हाला 3 मैदानात 25,000 रुपये माझे गेले काय असेल ती स्पष्ट आहे त्या रायफलला. म्हणून तर तो आता 3ऱ्या मैदानात काय झालं आता 3 नंबरला उतरला. पहिल्या मैदानात कडनं पळाला दुसऱ्या मैदानात किती 4 नंबरला काय उतरला आता 3 नंबरला उतरला म्हणजे प्रगती व्हाय. फक्त आपल्याला नंदी तसं मिळणार म्हणजे मिळणार की पैसा बोलता. मित्रांनो खरं ऐकलं का तुम्ही? कारण मला पण बरीच आता मुलं विचारते की केजी भाऊ आता नाद आहे वासरू घेतो काय करू. मी सांगतो घ्या चांगला आहे बैलगाडी क्षेत्र चांगलेच आहे नाव होते सगळं होते. आपली जी जुनी बैलगाडीची परंपरा आहे ती आपण जपत चाललोय चांगली गोष्ट आहे. पण ह्यात प्रवास खडतर आहे आणि ह्या खडतर प्रवासात तुम्हाला जर करायचा असेल हा प्रवास तर अडचणी भरपूर आहेत. त्या अडचणींना तोंड देत गेलं पाहिजे तर तुम्ही ह्यात टिकणार आहे. पहिल्यांदा हो हो बोलतात पण ज्यावेळेस काय होतं 2-2, 3-3, 4-4 मुलातनी घेतात पण परत विकून टाकतो तो. कारण जसं तुम्ही सांगितलं की पैसा बोलताय त्याच्यावर चालत नाही चालत. तर हे एवढं पोरग सांगेल आता शप्प सांगतो एवढं पोरग सांगेल. मला पण वाटत होतं आयला आपण सोशल मीडियावर आपल्याला 100% बिना पैशाचं नंदी तशी येते ती की इंस्टाला वगैरे एवढं मेसेज येते की दादा घेऊन जावा हे करा ती करा असं फोन लावलं परत त्यासनी दादा आईला 2-3 दिवसानं मैदान आहे करूया का अहो दादा 3 मैदान बुकिंग आहे. म्हणजे अशी उत्तर असतील पुढली म्हणजे सरळ नाही पण म्हणून सांगत नाही 3 मैदान ह्या तारखेनंतर व त्या तारखेनंतर फोन लावले की दादा बैल आजारी. मी आता ते पण बंद करून टाकले. काय अवघा आपला पण पैर हुडकायचं आणि जर समजा आता हे बाजी आपल्याला पहिल्यात पळवायचा आहे बाजीच्या मालकावर हांजे हातापाया वाढायचं बाबा दे म्हणून कारण की आपलं दागडाखाली हात आहे त्याशिवाय पर्याय नाही. आणि हांजे करायला लागणारच जी आता नवीन पिढी आहे का नाही बैलगाडी क्षेत्रात पडणार हमपणावर तुम्हाला बैल कोणी देणार नाही. तुम्हाला हातापाया पडल्याशिवाय बर हातापाया पडायला नसलं तर तुम्हाला पैसे द्यायला लागणार गड्ड्या. बरोबर आहे का? दादांचा अनुभव मोठा आहे. अनुभव सांगायला लागलेत कारण कमी कालावधीत नाव झाले त्यांचं आणि नंदीमुळे झाले पण नंदीमुळे चालत नाही. जसं आता त्यांचं दिवस चालू आहे ती स्ट्रगल चालू आहे तसं स्ट्रगल करायला लागतंय. आणि आपलं स्ट्रगल म्हणजे असं आपण गुलालातली घेऊन वगैरेच नाही. रायबापासून सुरुवात झाली ती तुम्हाला माहिती आहे. तिथनं सुरुवात झाली आपली की बरं केलं की प्रयत्न नाही तसं म्हटलं तर आपण मोठा नंदीच घेतलेला ना अजून हेच तेवढा ते पण इथं दावणीत बांधलेला ह्याच्या जीव बसला म्हणून हे घेतला. आणि सुरुवातीपासून पहिल्यापासून आपले व्हिडिओ येते आपल्या चॅनलवरती पण कारण आपण आपली ओळख झाली त्यावेळेस रायबामुळे ओळख झाली आणि आपण मुलाखत घ्यायला लागलो एकदम जवळ संबंध. आता शेवटचाच एक प्रश्न विचारतो बैलगाड्या क्षेत्रानं भरपूर काय शिकवलं वाईट गोष्टी शिकवल्या चांगल्या गोष्टी एखादीच एकच चांगली गोष्ट कुठली ह्या बैलगाडी क्षेत्रात शिकला किंवा शिकवली ह्या बैलगाडी क्षेत्रात शेवटचाच प्रश्न? संयम. ह्या बैलगाडी क्षेत्रात संयम लय शिकलो रागाव कंट्रोल शिकलो आणि माणसं वागाय शिकलो कसं वागायचं पुढल्यावर काय बोलायचं ते शिकलो. म्हणजे ह्या क्षेत्रामुळे कारण माणसं तशी माझ्याजवळ यायला लागली ती मला काय म्हणजे हे क्षेत्र चांगलं पण आहे कारण की मला येऊन पण सांगते समजावून की जी चांगली आहे त्यांना तिथं येऊन अशी रात्रीची बोलवून घेऊन येऊन सांगते बाहेरची सबस्क्रायबर आहेत फॅमिली दादा हे असं असं आपली आपली करू नका. पहिल्यापासून सांगत होते आपली आपली करू नका ही आपली नाही लय तुम्ही प्रश्न प्रत्येकाला सांगत बसू नका गपचूप मैदान करा गपचूप हे करा ते करा पैरा कुठलाही वगैरे सांगत जाऊ नका. आणि कोणावर विश्वास ठेवा कोणावर नको ती पण नावं घेऊन मला सांगत होते तरी मी म्हणत होतो नाही किंवा माझा आहे आपला आहे असं म्हणत होतो कारण मला आधीच सांगत होते मला मग त्यांनी त्यांचा अभ्यास किती असेल बघा. बरोबर. मित्रांनो आपण आपल्या चॅनलतर्फे शुभेच्छा करूया सुशांत दादांना किंवा त्यांच्या मॅडम त्यांची ही दावण आहे ती अशीच भरून राहील आणि जो प्रयत्न चालू आहे त्याकडे वाटचाल तर आहेच त्यांची यश आहे
यश म्हणजे प्रगती होत चालली. यश भेटेल Yes. धावणीला, कारण प्रेक्षकांचं प्रेम भरपूर आहे. आणि ज्यावेळेस प्रेक्षकांचा आशीर्वाद असतो ना, किंवा नंदीचा आशीर्वाद, त्यावेळेस कोणीही यशाला फेटाळू शकत नाही. एक दिवस नक्की यश भेटणार आहे त्यांना. बरोबर आहे. कारण की मला मन असं सांगतंय की आयला माझ्या वाट्याला एवढा स्ट्रगल दिलाय, म्हणजे पुढे काहीतरी आपलं भविष्यात काहीतरी घडणार आहे, त्यामुळे एवढा स्ट्रगल आहे अजून. आणि तुम्ही आता ही जी सांगितली त्याच्याने एक मला आठवलं की मित्रांनो, ज्यावेळेस माणसाचा वाईट कालावधी चालू असतो ना, वाईट, त्याच्यानंतर कुठला तरी चांगलं कार्य घडणार, तर चांगल्या गोष्टी घडणार असते त्या, म्हणून तो वाईट कालावधी आपल्यासोबत आलेला असतो आणि ती घडत असतं. हे पहिल्यापासून चालत आलंय. ज्यावेळेस चांगली गोष्ट होणार असते ना, त्यावेळेस वाईटाच्या कालावधी जायला लागते, त्याच्यात चांगली गोष्ट घडत नाही. बरोबर आहे. आलं खरं बरं झालं बैलगाडी क्षेत्रात मी पडलो. कारण की माझं नाव पण झालं, माझ्या मंडळीचं नाव झालं, आमच्या गावातलं नाव झालं. म्हणजे ह्या क्षेत्रामुळे म्हणजे नाव पण झालं आपलं. बरोबर. फक्त त्याच्या आतलं जे सत्य आहे ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, म्हणजे आपण रायबाला जन्माला आल्यापासून ते मैदानात पळवसपर्यंत किती कष्ट आहे आणि किती स्ट्रगल आहे, म्हणजे किती सांगाय. म्हणजे फेऱ्याला आता फेऱ्याला बैल 500 न 1000 रुपये घेते फेरा टाकायचा म्हणजे. म्हणजे सपलेच पैसा पाहिजे फक्त. तुम्हाला असा बैल कोण देत नाही आता फेऱ्याला. बरं दिला तर मित्रमंडळी जवळची जी आहेत क्लोज, ती पण देणार. ती पण कशी देणार की बाबांनो जीवाव आल्या गत, त्याला जर नाही म्हटलं तर हे रोसायचा आणि फोगायचा, ते पण अशी देणार. आपण शुभेच्छा करूया त्यांना. तर व्हिडिओ दादांचं एक आहे वैशिष्ट्य, दादा जर मुलाखत घ्यायला आले, दादांचं प्रश्न संपत नाहीत, आपली उत्तर संपत नाहीत, कारण त्यांचं प्रश्न तसं असते ती. बरोबर आहे का नाही? खरं. तरी रायबाजी आहे आली नाही, तिला तर लय भरपूर काय काय बोलायचं आहे. ते नेक्स्ट टाइम आपण का नाही, तुम्ही आता इकडे इच्छेला या रोडला, तेव्हा आपण आपला शो दाखवू मेन रायफल. कारण की 100% नाव करणार आपलं रायफल. कार्तिक ते काय शेटनं दात लावलाय आता, बघूया. चालतंय. धन्यवाद. धन्यवाद.